गुड इव्हनिंग. आज आपण 2018ची शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका जी आहे त्यातील गणित विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 26 पहा. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028च्या मागील 17वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? आता मला सांगा, 1575 सम आहे का विषम रे? विषम. आणि विचारलेली संख्या कशी विचारलेली आहे? सम. मग विषम नंतरची समसंख्या काढताना सूत्र कुठलं वापरायचं? तर a प्लस 2b आणि -1 हे सूत्र वापरायचं. मग a म्हणजे 1575 आणि b म्हणजे 49. ह्या दोन किमती या सूत्रामध्ये टाका. मग a च्या जागी काय टाकलं आपण? 1575 अधिक 2 गुणिले b, b च्या जाग्यावर 49 आणि शेवटी -1. आता पदावली सोडवत असताना पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार करूया. मग 1575 बेरीज 49 पट किती? 98. 1575 आणि 98 ची बेरीज 1673 आणि त्यातून पुन्हा एक वजा करायचा म्हणजे 1672 हे उत्तर आलं. आता व नंतरच्या पुढचं वाक्य वाचा. 1028च्या मागील 17वी समसंख्या. आता 1028 ही समसंख्या आहे पहा. मग समच्या मागील समसंख्या काढताना सूत्र कुठलं वापरायचं? तर a-2b हे सूत्र वापरायचं. मग a म्हणजे 1028 आणि b च्या जागेवर 70 ठेवायचं म्हणजे काय येणार? 1028 वजा 2 गुणिले 70. अगोदर गुणाकार करूया पदावली सोडवायची म्हटल्यावर. 70 ची दुप्पट किती? 140. किती वजा बाकी सांगा? 1028 मधून जर 140 वजा केलं तर वजा बाकी ते 880. 880. सर 888. हा 888 येते, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं? या दोघातला फरक काढायचा म्हणजे 1672 आणि 888 ची वजाबाकी करा. 1672 वजा 888 किती येतोय फरक? काढा बघू. 784. 784. आणि हा फरक कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? मग 784 कोणाचा वर्ग आहे सांगा? 28. 28 काय आहे? वर्ग आहे. 28 पर्याय आहे का बघा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक बरोबर आहे. 2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 27वा पहा. रवीनानं मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त? आता मी पहिल्यांदा रवीनासाठी आर अक्षर वापरतो. रवीनानं कुठलं विषयाचं पुस्तक वाचायचं घेतलेलं आहे? मराठी. आता मला सांगा किती 3/4 भाग काय केलेला आहे? बघा, रवीनानं मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 27 पानं वाचली व 17 पानं वाचली तेव्हा 28 पानं शिल्लक राहिली. मला सांगा, एका पुस्तकाचा 3/4 भाग वाचला म्हणजे शिल्लक भाग किती राहिला रे?
एका पुस्तकाचा 3/4 भाग वाचला म्हणजे भाग किती शिल्लक राहिला? 1 मधून 1/4. 3/4 वजा करा ना. 1/4. हा 4 एके 4 3 एके 3 आणि 4 आणि 3 ची वजाबाकी 1 म्हणजे 1/4 आणि 1/4 भागामध्ये ही 17 पानं आणि ही 28 पानं येणार. मग 17 आणि 28 ची बेरीज करा. किती ते बघा. 28 आणि 17 ची बेरीज किती? 45. 45. मग 1/4 भागामध्ये 45 पानं येणार. मग एकूण पानं जर काढायची असतील तर काय करावं लागेल आपल्याला? त्या 45 आणि 4चा काय करावं लागणार आहे? गुणाकार. किती येणार मग? 180. म्हणजे रवीनाकडं जो मराठीचं पुस्तक आहे या मराठीच्या पुस्तकामध्ये किती पानं आहेत? 180 पानं आहेत. हे समजलं का समीकरण तुम्हाला? हो सर. हा आता 2 नंबरची मुलगी आहे काजल. मी काजलसाठी के लिहितो. आता काजलकडे कुठलं पुस्तक आहे? इतिहास. मी इतिहासाला इंग्रजीत हिस्ट्री म्हणतात. एच लिहितो. बघ आता काजलने इतिहासाच्या पानाचा 3/5 आता 3/5 भाग मी अगोदर लिहितो. आता 3/5 भाग वाचला आणि पुन्हा 20 पानं वाचली. आता 20 पानं वाचली आणि 26 पानं शिल्लक राहिली. ह्या दोघांची बेरीज करा. 46. किती? 46. 46 पान आहेत. 46 पान म्हणजे कोणता भाग रे त्या पुस्तकाचा? 3/5 वजा करायचं एकामधून. एकामधून 3/5 वजा केल्यावर किती येणार? तिरकस गुणाकार करा. 5 एके 5 वजा 3 एके 3. 5 आणि 3 ची वजाबाकी 2. म्हणजे 2/5 भाग. मला सांगा 2/5 भागामध्ये किती पान आहेत? 20 आणि 26 ची बेरीज 46. आता काय करायचं सांगा? एकूण जर पानं काढायची असतील तर त्या 46 ला 2/5च्या गुणाकार व्यस्तानं गुणायचं. मग 2/5च्या उलट करा. 5/2. मग आता बे 1 बे आणि इथं बे 2 4 आणि बे 3 6. 23/5 किती? 115. 115. अशा पद्धतीनं काजलकडे जे इतिहासाचं पुस्तक आहे त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये 115 पानं. आता प्रश्न बघा रवीनाच्या पुस्तकाची पानं म्हणजे 180. काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीनं जास्त म्हणजे 180 तून हिस्ट्रीची 180 वजा करा. पर्याय क्रमांक 1 65. 65 म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 4:5 आहे. आता आर्यनला मी AR म्हणू का सगळं लिहिण्यापेक्षा आणि आदितीला AD म्हणतो. AR म्हणजे आर्यन, आदिती म्हणजे AD. या दोघांच्या वयांचं गुणोत्तर 4/5 आहे. 4:5 म्हणजेच काय? 4/5. आता पुढं आदितीला आपण काय म्हणलं होतं अगोदर? AD आणि अथर्वला AT म्हणूया. आदिती आणि अथर्व या दोघांच्या वयांचं गुणोत्तर किती आहे? 3:2 म्हणजे 3/2. आता ह्यातच एक नाव रिपीट आलंय. कुठलं रे? कुठलं नाव रिपीट आलंय? आदिती हे नाव रिपीट आलंय. मग आदितीचं इथं 5 पट आहे आणि दुसऱ्या गुणोत्तरामध्ये आदितीची 3 पट आहे. मग ह्या 5 आणि 3चा लसावी किती रे? 5 आणि 3चा लसावी किती? 15. मग आपण इथं 3 न गुणूया म्हणजे 15 होईल आणि इथं किती न गुणल्यावर 15 होईल? 5 न. 5 न. बघा आदिती इथं पण 15 आणली आणि इथं पण 15 आणली. मग खाली 3 न गुणल्यावर इथं वर पण 3 न गुणावं लागेल. इथं अंशाला 5 न गुणल्यावर छेदाला पण 5 न गुणावं लागेल.
सांगा काय आलं? 4 त्रिक 12 आणि खाली 5 त्रिक 15. हे गुणोत्तर किती येईल? 3 5 15 आणि खाली 2 पंचे 10. बरोबर ना? अरे बरोबर आहे का काढलेलं? हो सर. आर्यनचं जे वय आहे ते 12च्या पटीत, आदितीचं वय 15च्या पटीत आणि जो अथर्व आहे त्याचं वय 10च्या पटीत. आता पुढे बघा काय वाक्य दिलंय. आर्यनचं आजचं वय 24 वर्ष आहे. आर्यनचं वय 24 होण्यासाठी आर्यनचं वय 12च्या पटीत आहे ना. मग 12ला कितीने गुणल्यावर 24 होईल रे? 2ने. 2ने गुणल्यावर वर 24 2 न गुणल्यावर आपल्याला खाली पण 2 न गुणावं लागेल. मग हिथं पण 2 न गुणावं लागेल आणि हिथं पण 2 न गुणावं लागेल. आता बघा आर्यनचं वय 24 झालं, अथर्वचं वय आदितीचं वय 30 झालं आणि अथर्वचं वय किती झालं? 10 गुणिले 2 20. म्हणजे पर्याय क्रमांक क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं बघा 6.25 चं वर्गमूळ किती सांगा मला अगोदर. 2.5. आता 650 वर्ग येणार आहे. आता दशांश नंतर 2 अंक आहेत. मग वर्गमुळात त्याच्या निम्मा म्हणजे एकच अंक असणार म्हणजे 2.5 येणार. आता 729 कोणाचा घन आहे? 0.9. 0.9चा. आता इथे दशांश नंतर 3 अंक आहेत. पण हे घन आहे आणि घनमुळात 3/3 म्हणजे एकच अंक असणार 0.9 आला. प्लस आता इथे कोणाचा वर्ग आहे? 1.1. दशांश नंतर 2 अंक म्हणजे ते एकच येणार. आता छेद घेऊया. आता 2025 कोणाचा वर्ग आहे रे? 4×25 आणि 5×5 45. इथं 2 अंक आहेत म्हणजे ते एकच येणार. आणि याचा पुन्हा काय आहे? वर्ग आहे. आता अंशातील बेरीज करा. 9 ने 1 10, 10 ने 5 15. हाताला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. 4.5 छेद 4.5 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 4.5 ला 4.5 गेलं म्हणजे 1 आलं संक्षिप्त रूप. आणि 1 चा वर्ग किती? 1च. पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही किंवा होणार नाही. इथं एकच सर्वांनी गुणधर्म लक्षात ठेवायचा. कुठला रे? त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. काय सांगितलं? द सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. आता हा जर तुम्ही 3 नंबरचा पर्याय पाहिला, ह्यात लहान बाजू कुठल्या आहेत रे? 4.2 आणि 3.3. ह्या दोघांची बेरीज करून बघू आपण किती ती. 7.6. 7.6. आणि तिसरी बाजू किती आहे? 8.5. 8.5. इथं काय झालं रे? त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त यायला पाहिजे. तिथं काय झालं? उलट कमी झाली. त्यामुळे या मापाचा त्रिकोण काढता येणार नाही किंवा या मापावरून त्रिकोण रचना होणारच नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. बाकीच्या पर्यायात कुठल्याही 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येणार. फक्त या एकाच पर्यायात बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येते. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीनं प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले.
तर त्या बैलगाडीनं किती अंतर कापले? 2 पर्याय निवडा. आता पर्याय जर पाहिलं, एक तर पहिला आणि तिसरा असणार, कारण ह्या दोघांची किंमत कशी आहे रे? समान आहे. किंवा दुसरा आणि चौथा असणार, कारण ह्या दोघांची किंमत कशी आहे रे? समान. पण असं कुणाच नाही आलं पाहिजे की पहिला आणि दुसरा पर्याय आहे किंवा पहिला आणि चौथा पर्याय आहे. एक तर पहिला आणि तिसरा, अन्यथा दुसरा आणि चौथा. आपण चेक करूया. आता लक्षात ठेवा, आपल्याला पहिल्यांदा परीघ काढायला पाहिजे. परिघा सूत्र काय रे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. 2 पाय किंवा पायडी. पायडी. आता व्यास दिलाय त्यामुळे पायडी वापरू आपण. मग पायची किंमत आपण किती घेतो? क्रमांक 1 व 3 आणि व्यास किती आहे? 1.4. 7 1 7 7 0 0 7 0 14 22 2 44 दशांशाच्या नंतर 1 अंक. म्हणजे परी किती आला? 4.4 मीटर. आणि फेरे एवढे आहेत. आपलं सूत्र काय रे? माहित आहे का सूत्र? चाकाचे फेरे बरोबर अंतर भागिले परीघ. अगदी बरोबर. चाकाने कापलेले अंतर भागिले चाकाचा परीघ. मग अंतरा सूत्र काय होणार? याला छेद जर 1 दिला तर कसं गुणाकार करा. अंतरा सूत्र काय होणार? अंतर बरोबर चाकाचे फेरे गुणिले चाकाचा परीघ. आता फेरे किती झालेले आहेत बघा प्रश्नामध्ये? 750. आणि आपण परीघ किती काढलेला आहे? 4.4 4.4. मग मी असं करतो, 750 ची फोड 75 गुणिले 10 करतो आणि पुढे 4.4. का असं केलं असेल? कारण ह्या दोघांचा गुणाकार करायला सोपं झालं. 4.4 ला 10 गुणल्यावर किती येणार गुणाकार? एक घर पुढं 44. आता ह्या दोघांचा गुणाकार करून मला सांगा किती येतोय? 3300. बरोबर आहे. 3300. 3300 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि ह्याला जर हजारानं भागलं आणि पर्याय 3. किलोमीटर येणार आहे की नाही? म्हणजे 3.3 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3. दोन अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600 पेक्षा कितीनं कमी अगर जास्त आहे. आता मला अशा मूळ संख्या सांगा, अंकाची अदलाबदल केली तरी सुद्धा तीच संख्या मिळते. चला 13 11 सुरुवात करू. पहिले एकच मिनिट, हे काय वेगळं चाललंय. हा 11 13 पुढं 13 17 13 किती? 17 17 31 किती? 31 13च्या उलट ना? हो सर. 31 37 53 बरोबर आहे. 37 17च्या उलट किती? 71 आणि 37च्या उलट 73 73 97. आता तुम्ही या सर्व संख्यांची बेरीज करा. चारशे 29 429. आता विचारलंय काय?
ही 600 पेक्षा कितीनं कमी अगर जास्त आहे? ही कमी येणार आहे 600 पेक्षा. 171 ने कमी आहे सर. आता 600 मधून 429 मायनस करा. 171. 171 न कमी म्हणल्यावर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर. आता इथं पहा 100च्या वर्गमुळाच्या वर्गाचं वर्गमूळ. आपण काय करूया तात्पुरतं ह्या वर्गमुळाला हा वर्ग कट करूया. म्हणजे राहिलं काय वर्गमुळात 100 राहिलं. मग 100चं वर्गमूळ किती रे? 10. आता इथं घाताचा घात असला की गुणाकार होतो घातांकाचा. म्हणजे 2चा आणि 1/6चा काय येणार इथं? गुणाकार. इथं बघा बे एक बे, बे त्रिक 6 आणि छेदामध्ये 36चं वर्गमूळ किती? 6. 10 वजा 64चा 1/3 घातांक म्हणजे 64चं घनमूळ. मग 64 कोणाचं घन आहे? 3 व 4. 4चा 4. आणि भागिले 6. मग 10तून 4 गेलं 6 भागिले 6. पर्याय क्रमांक 3 व 4. पर्याय क्रमांक 3 व 4. आणि हीच 10चा शून्यची घातांक किंमत आहे. क्रमांक 4. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आणि 4. ओके. एका चौकोनाच्या 4 कोनांची माप 2x + 10 3x + 15 4x - 30 व 2x - 20 अशी आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? आता चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 असते. मग सांगा ह्याची याची आणि याची बेरीज किती रे? 2 आणि 3 5 5 आणि 4 9 आणि 9 आणि 2 11 x. आता इथं सोडवूया आपण. 10 आणि 15ची बेरीज 25 आणि वजा 30 आणि वजा 20 किती रे? वजा 50. आणि ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार? 360. आता 50तून 25 गेल्यावर 25 राहिलं आणि मोठ्या संख्येची वजा 25. आणि उजवी बाजू किती? 360. आता वजा 25 तिकडे गेल्यावर अधिक 25. मग 360 मध्ये 25 मिळवा. 385. हा आता इकडचा भागिले 385 भागिले 11. 11 त्रिक 33 11 5 55. किती आली एकची किंमत? 35. आता लक्षात ठेवा किंमत काय आली? 35. आता पहिला कोण आपण काय म्हणलाय रे? 2x + 10. किती रे याचं माप? एकची किंमत 35 ठेवा. 35 दोन्ही 70 आणि 70 आणि 10 किती? 80. हा कोण किती येईल? 35 त्रिक 105. 105 आणि 15 120. 120. 120. 140 आणि 140 मधून 30 वजा करा. 110. 110. आणि 70 मधून 20 वजा करा. 50. एकदा चेक करून बघा. 120 आणि 80 200 300 310 310 आणि 50 360 करेक्ट. आणि मग साधं एक लक्षात ठेवा. हा चौकोन आहे समजा. आता कोणांची माप समजा हा कोण आपण 80 घेतला. दुसरा कोण आहे तो हा 120 घेतला. हा कोण 110 घेतला आणि चौथा जो अंतर कोण आहे तो 50 घेतला. आता विचारले सर्वात लहान बाह्य कोण कोणता? आता ज्याचा अंतर कोण मोठा त्याचा बाह्य कोण लहान. 120 अंशाचा बाह्य कोण किती येणार आहे? 60. कारण बाह्य कोण आणि त्याचं संलग्न अंतर कोण यांची बेरीज 180. हे दोन रेषे जोडतील कोण आलं म्हणजे उत्तर किती येणार? 60. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक. तुम्ही जर बाकीचं काढलं का नाही तर इथं 70 येणार. 70 म्हणजे 60 पेक्षा जास्त आलं.
इथे किती येणार 130 येणार. 130 पण मोठं आलं. इथे किती येणार 100 येणार. म्हणजे बाह्य कोणामध्ये 60 सर्वात लहान आहे. सर्वात लहान बाह्य कोण पर्याय 1. नेक्स्ट, वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्यांची लांबी अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर. आता मी असं करतो, 20 मीटर म्हणजे छोटा आला ना, साधारणतः एवढा दाखवतो 20 मीटर, आणि 28 मीटर म्हणजे त्यापेक्षा मोठा आला. समजा हा 28 मीटर दाखवतो, आणि ही सपाट काय आहे, जमीन आहे. समजा पहिला जो विजेचा खांब आहे त्याची उंची आपण एबी मानूया, आणि दुसरा जो विजेचा खांब आहे त्याची उंची सीडी मानूया. खांब हे जमिनीला कसं असतात, लंब असतात, त्यामुळे ह्या 2 ठिकाणी काटकोन करून दाखवतो. आता पहिल्या खांबाची उंची किती दिली रे, 20, आणि दुसऱ्या खांबाची उंची किती दिली या 28, आणि 2 खांबातील अंतर 15, म्हणजे खाली 15 लिहितो पाया. आता एक काम करायचं, येतनं ह्या सीडीवर असा लंब टाकायचा. काय टाकायचा, असा लंब टाकायचा. लंब टाकल्यामुळे हा काटकोन झाला. 3 कोण काटकोन म्हणजे चौथा काटकोन, आणि 4 कोण काटकोन म्हणजे आयत. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान. मग बीडी जर 15 असेल, इथं समजा ई नाव दिलं तर एई सुद्धा किती येणार आहे 15. एबी जर 20 असेल तर ईडी किती असणार 20. आता पूर्ण सीडी 28 आहे, मग 28 20 वजा केल्यावर सीई निघल. मग सीई किती येणार 28 वजा 20 8. आता विचारलंय वरील 2 टोके जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल. म्हणजे ए आणि सी आता जोडून घेतो पहा. आता एईसी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. मग आपल्या सर्वांना पायथागोरसचा सिद्धांत माहित आहे काय रे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजीइतका असतो, आहे की नाही. म्हणजे कर्ण एसी वर्ग बरोबर पहिली काटकोन करणारी बाजू एई त्याचा वर्ग म्हणजे 15चा क्रमांक वर्ग. 4. हा बरोबर. दुसरी काटकोन करणारी बाजू सी चा वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 17. हा 15चा वर्ग किती 225, 8चा वर्ग 64, आणि यांची बेरीज 289. दोन्ही बाजूची वर्गमूळ जर काढली तर 289 कोणाचा वर्ग आहे 17चा, आणि एकक मीटर. म्हणून या ठिकाणी वरील 2 टोक परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी 17 मीटर तार लागेल. पर्याय क्रमांक 4. किंवा हे डायरेक्ट सुद्धा तुम्ही कसं काढलं असतं 17. सर मी ते तुम्हाला आपलं एक दिवशी हा पायथागोरसचं त्रिकूट सांगितले ते बघा. म्हणजे काय करायचं, समजा आपलं त्रिकूट कुठलं आहे रे 3 4 5. हेच आपण असं घेतलं 3 नंबरच्या प्रकारामध्ये 4 3 5. मग किती 4 ची दुप्पट किती 8, 8 ची दुप्पट किती 16. मग 16च्या अगोदरची संख्या 15, आणि 16च्या नंतरची 17. मग त्रिकूट कुठलं 8 15 17. मग एक काटकोन करणारी बाजू 8 माहित होती, दुसरी काटकोन करणारी 15 माहित होती, म्हणजे कर्ण साहजिकच किती येणार 17. ठीक आहे. नेक्स्ट, आता मला सांगा इथं कोणतं सूत्र वापरायचं रे. 27 एक्स घन हा कोणाचा घन आहे 3चा. ब्रॅकेटचा घन आहे, आणि 64 गुणिले एक्स घन कोणाचा घन आहे 64 4, आणि एक्स घन हा. म्हणजे घनाची वजाबाकी म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं ए घन वजा बी घन. सांगा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, आणि दुसऱ्या कंसामध्ये वर्ग आता या सूत्रामध्ये ए च्या ठिकाणी आपण काय भरणार आहोत 3x, आणि बी च्या ठिकाणी काय भरणार आहोत 4/x. मग ए वजा बी म्हणजे काय, ए च्या जागेवर 3x
वजा बी च्या जाग्यावर 4/x. आता a चा वर्ग म्हणजे 3x चा वर्ग करा. 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग. पुन्हा a आणि b चा गुणाकार म्हणजे a ची किंमत 3x आणि b ची किंमत 4/x यांचा गुणाकार अधिक b चा वर्ग. b चा वर्ग म्हणजे 4/x चा वर्ग. मग 4 चा वर्ग 16 आणि छेदामध्ये x चा वर्ग x वर्ग. आता या अंशातल्या x ला छेदातलं x कॅन्सल झालं. बघा पहिला कंस काय आहे 3x वजा 4/x आणि दुसरा कंस काय आहे 9x वर्ग अधिक 3 आणि 4 चा गुणाकार 12 आणि शेवटचं पद 16/x चा वर्ग. क्रमांक 2. अगदी पर्याय पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2. पुढचा प्रश्न 5x वजा 16/7x वजा 18 बरोबर 2/3. तर x ची किंमत किती? आता मला ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करून सांगा. 3×5 15. 16 आणि 3 चा गुणाकार 48. आता ह्या दोघांचा गुणाकार करून सांगा. 7x न 2 ला गुणा 14x वजा 36. 14x आणि 18x वजा 36. आता ही दोन पद डावीकडे घ्या. मग 15x आहे असं 14x डावीकडे आल्यावर काय होणार वजा 14x. सर पर्याय क्रमांक 4 12. पर्याय क्रमांक 4 12. आणि वरचं वजा 36 आहे असं. 15 तून 14 गेलं 1x नुसतं x लिहा आणि 48 तून 36 वजा करा 12. 12. पर्याय क्रमांक 4. आपली 2018 ची प्रश्नपत्रिका चालू आहे. 17ची आपण 3 दिवसामध्ये पूर्ण केली. आज उद्या सकाळ आणि म्हणजे 2 दिवसामध्ये आपली ही पण पूर्ण होईल. फक्त तास कोणी मिस करू नका. एखाद्याचा समजा काय अडचणीनिमित्त मिस झाला तर आपला युट्यूबचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी कंपल्सरी पहा. चला पुढचा प्रश्न. आता हे दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. पहिल्यांदा मला दिशा चक्र सांगा. आपण दिशा चक्र पहिल्यांदा काढूया. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य वाटा. उ म्हणजे उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य हे तुमच्या माहित आहे. आता आपण सुरुवात करूया. आता मी पहिल्यांदा या ठिकाणी ए हा बिंदू समजा कुठे घेऊया. समजा इथं घेतला ए हा बिंदू. हा इथं समजा मी ए बिंदू घेतला. हा पहिलं वाक्य वाचा. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. उत्तरेकडे म्हणजे कुठं रे वर. बस एवढं. त्यानंतर किती दाखवूया 200. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून. आता पश्चिमेकडे म्हणल्यावर कुणी गेलं पूर्वेकडे का पश्चिमेकडे? नाही पश्चिमेकडे सांगितलंय त्यामुळे डावीकडे. किती किलोमीटर किती मीटर 150. बस काय एवढं. त्यानंतर आपण 150 घेऊया. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300. आता वर 300 गेला पुन्हा. समजा हे अंतर किती दाखवलं आपण 300. आता इथं आला. थोड्या वेळात पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे. आता पश्चिमेकडे पुन्हा 150 गेला. समजा पश्चिमेकडे असा किती दाखवूया 150. ओके.
आता काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे गेला. आता दक्षिणेकडे म्हणजे कुठे येणार आहे? खाली. खाली किती आला? किती आला? 100 मीटर. 100. हा. आता हे जे शेवटचं त्याचं ठिकाण आहे त्याला बी म्हणूया. आता विचारलंय तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर आहे? ही जर तुम्ही पट्टीनं ऍक्युरेट आकृती काढली असती आणि ए आणि बी बिंदू जोडला असतं तर तो बरोबर हे बिंदू जातो पहा ऍक्युरेट. बघा इथं समजा मी सी नाव दिलं. सी या ठिकाणापासून गेला. आता मला सांगा बीतनं मी पुढं असा काय टाकतो? लंब टाकतो. लंब टाकल्यामुळे काटकोन तयार झाला. म्हणजे हा काय थोडक्यात तयार झाला सगळा वरचा जो चौकोन आहे तो आयत झाला ना. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान. मग ती जर बाजू 150 असेल तर त्याच्या समोरची किती येणार? 150. ही जर 100 असेल तर त्याच्या समोरची ही किती येणार? 100. आता 300 100 वजा केल्यावर ही खालची बाजू किती येणार आहे? 200. 50. तर मला सांगा हा काटकोन त्रिकोण आहे 1 नंबर रोमन मध्ये लिहिलेला आणि रोमन मध्ये 2 लिहिलेला हा पण काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. आता समजा मी इथं डी नाव दिलं, इथं ई नाव दिलं. तुम्हाला सर्वांना पायथागोरसचं त्रिकोण माहिती आहे कुठलं रे? 3 4 5. आता 1 नंबरचा काटकोन त्रिकोण विचार घ्या. एक बाजू 150 आहे, दुसरी बाजू 200 आणि तिसरी बाजू काढायची. ह्या प्रत्येकाला 50 न गुणार आहे. किती ते बघा, नवीन त्रिकोण तयार होईल. प्रत्येकाला 50 न गुणा. 50 गुणिले 150 50 गुणिले 200 आणि 250. आणि 50 गुणिले 5 250. म्हणजे सर, एक परत बाजू 150 असेल, दुसरी काटकोन करणारी बाजू 200 असेल तर कर्ण किती असेल? 250. तसंच ह्या त्रिकोणामध्ये येणार एक बाजू 150 आहे, दुसरी बाजू क्रमांक 3. येणार 250. आता विचारलंय आपल्याला घरापासून सरळ कमीत कमी अंतर म्हणजे ए बी अंतर विचारलंय. ए बी म्हणजे कोणाची बेरीज रे? बीसी आणि AC आणि BC. मग बीसी किती आहे? 250. अधिक आणि 250 AC 500. आहे 250. किती येणार बेरीज? 500. 500. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 60 डेकामीटर बरोबर प्रश्नचिन्ह. आता याचं उत्तर एक तर पहिला आणि दुसरा असेल किंवा तिसरा आणि चौथा असेल. बघा एखाद्याला समजत नसेल तर गोळ्या जरी मारायच्या म्हणला तरी एक तर पहिलं 2 गोल रंगवायचं, ते नाही रंग वाटलं तर तिसरा आणि चौथा रंगवायचा, कारण त्या दोघांची किंमत कशी आहे? समान आहे. आता असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला प्रमाणित एकक आहे ते बघा प्रत्येकाच्या मागे मी आहे. मी म्हणजे काय रे? मीटर. मग 1 नंबरला उजवीकडे एकक कुठलं सगळ्यात छोटं सांगा? मिलीमीटर. त्याच्या डावीकडं सेंटीमीटर. सेंटी. मिली सेंटी झाल्यावर पुन्हा DC. डेसी. डेसी झाल्यावर पुन्हा मीटर. मीटर. मीटर झाल्यावर पुन्हा डेका. डेकामीटर. डेकामीटर झाल्यावर पुन्हा हेक्टोमीटर. हेक्टोमीटर. आणि हेक्टोमीटरच्या डावीकडं आणि किलो. किलोमीटर. अगदी बरोबर. बघा मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो. आता 23 किलोमीटर. आता कसं लिहायचं रे 23 सांगा मला? किलोच्या घरात 2 लिहायचं ना, आणि त्याच्या डावीकडं आपण 2 लिहूया, असं 23 लिहायचं. आता साधारणतः मीटर मध्ये आपण उत्तर काढूया. मग आपण मीटर पर्यंत सगळं 0 देऊया. इथे हेक्टोला 0 देतो, डेकाला 0 देतो आणि मीटरला 0 देतो. म्हणजे 23 किलोमीटर म्हणजे 23,000 मीटर झालं. बरोबर ना? आता 46 डेकामीटर आहे. डेकामीटरच्या घरात 6 लिहितो आणि त्याच्या डावीकडच्या घरामध्ये 4 लिहितो.
आणि त्याचं पण आपण मीटर मध्ये रूपांतरण करूया. मीटरच्या घरात 0 लिहितो. 46 डेकामीटर म्हणजे 460 मीटर. आता ह्या दोघांची आपण करूया बेरीज. सांगा किती ती बेरीज? 0 6 3 आणि 2 23,460 मीटर. बरोबर ना? हो सर. आता पुढचं घेऊया. 19 किलोमीटर. आता हे खाली लिहितो. किलोमीटरच्या घरात 9 आणि इकडे 1 लिहितो. आणि याचं पण मीटर मध्ये करायचे, त्यामुळे पुढं 3 0 देतो. 19 किलोमीटर म्हणजे 19,000 मीटर. पुन्हा 8 हेक्टोमीटर. मग हेक्टोच्या घरामध्ये 8 लिहिलं आणि पुढचं 2 घर आहे तिथं 2 0 टाकूया. मग 8 हेक्टोमीटर म्हणजे 800 काय झालं रे? मीटर झालं. शेवटी 6 डेकामीटर. मग डेकामीटरच्या घरामध्ये 6 लिहितो आणि मीटरच्या घरात 0 लिहितो. मग 6 डेकामीटर म्हणजे 60 मीटर. आता खालच्या तिघांची बेरीज करूया आपण. खालच्या तिघांची बेरीज करूया. 0 6 इथे किती? 8 इथे किती? 9 आणि इथं 1. बघा रंग वेगळा आहे. इथून खालचं गणित वेगळं आहे. आता वजा चिन्हाच्या डावीकडे जे आहे त्याचं मीटर मध्ये किती आलं रे? 23,460 मीटर आलं. आणि वजा चिन्हाच्या उजवीकडे जे आहे त्याचं मीटर मध्ये किती आलं? 19,860 मीटर. आता ह्या दोघांची करूया वजाबाकी. 0 6 तून 6 गेलं 0, 14 तून 8 गेलं 6, इथं 1, 3 च 13, 13 तून 10 गेलं 3, हा आणि 2 तून 2 गेलं 0. 3,700 मीटर पर्याय आहे का बघा? आहे. पर्याय क्रमांक 3. किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 3.600 म्हणजे 3.6 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 अशी दोन याची उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 40. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं वय आहे. आता मी इथं श्रेया घेतो आणि इथं श्रेयाच्या आईचं वय घेतो. आता इथं खाली येतो आजचे वय आणि त्या खाली येतो 6 वर्षानंतरचे वय. खाली काय येतो? 6 वर्षानंतरचं वय. आता श्रेयाचं आजचं वय मी x मानलं. श्रेयाच्या वयाच्या 4 पट आईचं वय. मग आईचं वय किती येणार आहे? 4 पट म्हणल्यावर 4x. बरोबर ना? हॅलो. हो सर. हा 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती असणार आहे? आज श्रेयाचं वय x असेल तर 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती असणार? x अधिक 6. x अधिक 6. आणि आईचं वय किती असणार 6 वर्षानंतर? 4x अधिक 6. 4x अधिक 6. आता शेवटचं वाक्य 6 वर्षानंतर आईचं वय म्हणजे 4x अधिक 6. हे 4 वर्षानंतर श्रेयाच्या वयाच्या. मग श्रेयाचं 4 वर्षानंतरचं वय x अधिक 6. मला सांगा 2.1/2 म्हणजे किती पट रे? अपूर्णांक तयार करा. 5/2. 5/2 लिहितो. आता काय करूया? उजवीकडे जे छेदात 2 आहे का नाही त्यांना डावीकडे गुणूया. मग 2 न 4x ला गुणा 8x, 2 न 6 ला गुणा 12, 5 न x ला गुणा 5x, 5 न 6 ला गुणा 30. आता x पद डावीकडे घेऊया. 5x डावीकडे आलं वजा होणार आणि अधिक 12 उजवीकडे गेल्या वजा 12 होणार. 8तून 5 गेलं किती राहिलं? 3x. आणि 30 मधून 12 गेलं किती राहिलं? 18. मग 18 भागिले 3 किती येणार आहे? 6. मग श्रेयाचं आजचं वय आपण x मानलं होतं.
आणि त्याची किंमत 6 आली. मग श्रेयाचं आजचं वय किती आहे? 6 वर्ष. 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. पुढं पुढील सर्व चौरस एकरूप आहेत. या सर्व आकृतीचं एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर या आकृतीची परिमिती किती? आता एक काम करूया. सर्व आकृतीचं क्षेत्रफळ किती चौरस आहेत मोजा रे? 1 2 3 4 5 आणि 6. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार सांगा? 54 ला 6 भागूया. 9 एका चौरस क्षेत्रफळ किती आलं? 9. मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? बाजूचा वर्ग बाजू वर्ग किंवा कर्ण वर्ग भागिले 2. हा नाही, बाजू वर्ग. आपल्याला कर्ण नको, बाजूवरून बाजू वर्ग. मग 9 ही ए वर्गाची किंमत आली. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. बाजू किती येणार? 9चं वर्गमूळ 3. 3 म्हणजे त्या चौरसाची बाजू 3 आली. आता आपल्याला विचारलंय परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजू 3 येणार. आता मी बाजू मोजतो किती आहेत. परिमिती म्हणजे बाह्य बाजू बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणजे 18 गुणिले 3 किती आला गुणाकार? 54 पर्याय क्रमांक 4. बघा परिमिती आहे. परिमितीचं एकक दिलं नसलं की एकक असतं. कारण बरेच जण चुकून काय लिहितात? पर्याय 1 लिहितात. एक पर्याय आणि 4 पर्यायात काय फरक आहे रे? चौथ्या पर्यायात चौरस एकक असं एकक आहे. क्षेत्रफळाचं एकक असतं. त्यामुळे हे येणार नाही. पर्याय क्रमांक 4. ते क्षेत्रफळाचं असतं. हा, अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण 2018 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील गणित विषयाचं प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 41 असं 16 प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचा प्रश्न उद्याच्या तासाला पाहूया. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.